छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाळुंज येथे एक गंभीर बातमी समोर आली आहे। सुमारे 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद आरोग्य केंद्र सध्या अतिक्रमण आणि अस्वच्छतेचा विळख्यात सापडल्याचा आरोप केला जात आहे। वाळुंज येथील कमळापूर रोडवरील जिल्हा परिषद आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे। गट क्रमांक 361 मध्ये वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे आरोग्य केंद्राकडे जाणारा परिसर अरुंद, अस्वच्छ आणि धोकादायक बनला असल्याचे सांगितले जात आहे। याचा फटका रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसत असल्याची तक्रार केली जाते। सुमारे 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या आरोग्य केंद्राचे उद्घाटन विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले होते। हे केंद्र वाळुंज येथे मंजूर व्हावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज जयस्वाल यांनी पुढाकार घेतला होता। मात्र आज परिसरात अतिक्रमण वाढत असताना संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे वन विभाग, जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयाकडे निवेदन देऊन तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्याचा इशारा दिला आहे। वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाळुंज प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट।